नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। काल एक चर्चेचा विषय ठरलेला आहे बकासूरचा गट। ज्यावेळेस बकासूरचा काल गटामध्ये पराभव झालेला होता आणि तो पराभव जो आहे तो हरण्या जो आहे तो मालगाव या ठिकाणचा आहे, जिल्हा सातारा, तालुका सातारा या ठिकाणचाच आहे। आणि त्या हरण्याने त्याच्या मालकाची मुलाखत बघितली आता मी, अक्षरशः खरंच खूप वाईट वाटलं। प्रत्येक मालकाला वाटत असतं की आपला नंदी कम से कम गट तरी पास व्हावा, आणि त्यांचा आनंद जो आहे तो गगनात जो आहे तो मागवत नव्हता। परंतु एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला। त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, एक त्यांनी सांगितलं आम्हीच का, आमच्यावरती अन्याय झाला, गरिबावरती अन्याय झाला असं म्हणावं लागेल। परंतु जो निर्णय जो आहे कमिटीचा प्रत्येकाला मान्य करावा लागतो, कारण की जे पदाधिकारी आहेत त्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील असेल, कमिटी असतील, त्यांचे निर्णय जे आहेत ते योग्यच आहेत, तुम्ही बघितलं। आणि तशाच पद्धतीनं बैलगाडा शर्यत क्षेत्र नियमावलीनुसारच चाललं पाहिजे। नियम बारका असो किंवा मोठा असो, नियमच असतो। परंतु असं वाटतंय की थोडंसं की त्या गाडीला निकाल जो आहे तो का नाही देण्यात आलेला। मी तुम्हाला काल सांगितलं होतं की त्या गाडीला कुणीतरी कासरा हातामध्ये, व्हिडिओ दिसतोय कासरा असा मारलेला दिसतोय त्या बैलाला, आणि ते निदर्शनामध्ये आलेलं आहे व्हिडिओमध्ये। परंतु असं वाटतं मध्ये कधी कधी, तुम्हाला माहितीच आहे की लांबून बैलगाड्या मला घेतात, परंतु असलं कृत्य जे आहे ते नाही करायला पाहिजे। कोणताही बैल असू द्या, त्याच्यावरती असं जे कृत्य दिसतं कॅमेऱ्यासमोर ते तुम्हाला माहितीच आहे, ते अत्यंत वाईट आहे। बैलगाडा शर्यत क्षेत्राला एक खूप चांगले दिवस आलेले आहेत, आणि काही लोक, आता मी त्या गाडीवरती एकाने कासरा कोणी मारला असेल काय, परंतु असे अनेक जे आहेत ते मारणारे असतात खाली सुट्टीला, परंतु ते सुद्धा कुठेतरी थांबायला पाहिजे। ज्या पदाधिकाऱ्यांनी आपला निर्णय दिलाय तो एक योग्य आहे की अयोग्य आहे हे जनता ठरवेल, परंतु मला तर वाटते तो योग्यच निर्णय आहे। जो बैलाला मारताना व्हिडिओमध्ये जर दिसला तर त्याला माहिती आहे संघटनेचे जे नियम आहेत ते नियम त्याच्यावरती लागू होतात। नियम सगळ्यांना शिस्तीचे आणि कडक जे आहेत ते नियम आहेत। बैलगाडा शर्यत क्षेत्र जे आहे ते आपल्याला टिकवायचं आहे, आणि हे असला प्रकार परत कुणी सुद्धा करू नये असं मला वाटतंय। आता मनामध्ये थोडंसं वाईट पण वाटतं एका दृष्टिकोनानं, की त्या मालकांना आज म्हणजे गट सुद्धा सापडत नव्हता, परंतु तो गट सापडला, पण तो कोणता, बकासूरच्या गाडीचाच गट सापडला। बकासूरचा पराभव करून तो गट सापडला, परंतु 1 तासानंतर जो निकाल आहे तो पुन्हा एकदा चेक करण्यात आले, तिथले व्हिडिओज आहेत ते व्यवस्थितपणे बघण्यात आले। नंतर मग 29वा ज्यावेळेस गट आला, मग त्या गटामध्ये सांगितलं गेलं की तुमच्या गाडीला जो आहे तो निकाल कॅन्सल करण्यात आलेला आहे। आणि त्या मालकाने सुद्धा सांगितलेलं आहे, जे हरण्याचे मालक आहेत, ज्या गाडीवरती अन्याय झाला असं ते म्हणतायत, परंतु त्या मालकाने सुद्धा सांगितलेलं आहे की बकासूरची मालकांची यात काही चुकी नाहीये। ते बैलगाडी भरून निघालेले सुद्धा होते, परंतु नंतरनं असं समजलं की आमच्या गाडीचा निकाल जो आहे तो कॅन्सल केला होता, बकासूर त्यांच्या शेजारी बांधलेला होता। परंतु असो, जे काय घडलं ते अत्यंत चुकीचं घडलं। हा प्रकार जो आहे, म्हणजेच बैलाला मारताना जो कोणताही असू द्या व्हिडिओ समोर आलेला, म्हणजे असं हाणताना एवढं दिसलं नाही, पण तो कासरा काहीतरी लावताना दिसतोय, स्पष्ट दिसेना। परंतु निर्णय जो आहे तो कमिटीचे निर्णय जे आहेत ते मान्य करावे लागतात। हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे, आपल्याला टिकवायचं आहे। पुन्हा अशी चुकी कुणाकडून सुद्धा होऊ नये। आता ते कितपत आहे ते मी नीट त्या मैदानामध्ये नव्हतो, परंतु असो, गरीब गाडा मालक असतील त्यांना माझं एक विनंती आहे की तुमचा बैल पळतो ठीक आहे, परंतु मोठे सुद्धा लोक आहेत, ते सुद्धा
बैलांची मारहाण करताना जर तुम्हाला जर आढळल्यास तुम्ही सुद्धा प्रूफ तुमच्या जवळ ठेवू शकता आणि ते कमिटीला दाखवू शकता आणि त्या कमिटी योग्य तो निर्णय त्याच्यावरती घेईल ज्यावेळेस मैदान असेल त्यावेळेस बघू. एक बकासूरवरती अन्याय म्हणजे त्या गाडीवरती अन्याय झाला असं म्हणू शकत नाहीये. ते व्हिडिओमध्ये निदर्शनास आलं त्याच्यामुळे तो निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला होता. एक मी माझ्या जे आहे ते स्पष्टपणे मांडलेलं आहे. जे काय घडलं त्याच्याबद्दल कोणाच्या मनाला भावना पोहोचेल असं मी काही बोललेलो नाहीये. परंतु बघू बकासूरचा निकाल जो आहे तो कमिटीने व्यवस्थितपणे दिला आहे असं मला वाटते. शेवटी कमिटीच ठरवणार आहे. जे आपली बैलगाडा शर्यत संघटनेचे जे अधिकारी आहेत जे यात्रा कमिटी असतील त्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. असं म्हणतील की आता ह्या बकासूर बाबतीतच काय बोलतोय. एक मैदान सुद्धा झालेलं होतं. खाली झालं होतं सर्जा आणि बकासूर पळाला, पिस्टन आणि महिबेची जोडी पळाली होती. तिथं सुद्धा काहीतरी प्रकार घडलेला होता. परंतु जाऊ दे त्यावेळेस नियम एवढे लागू नव्हते. आता नियम जे आहेत ते कडक लागलेले आहेत. परंतु असो नंतरच्या ज्यावेळेस मैदान होतील एक संध्याकाळी एक व्हिडिओ येईल, एक वेगळा व्हिडिओ येईल. तो नियम जो आहे तो आता एक चालू झाला पाहिजे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. कोणता नियम असेल कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मी करणारच आहे व्हिडिओ संध्याकाळी. धन्यवाद.